ज्या असणाऱ्या पदाची वाट आपण मागच्या असणाऱ्या वर्षभरापासून या ठिकाणी पाहतोय, ती असणारं पद कंबाईन ग्रुप सी च्या अंतर्गत आलेलं आहे, ते म्हणजे तलाठी भरती. या तलाठीच्या अनुषंगाने पाहिलं तर 1539 जागांची असणारी मेगा भरती आहे. या असणाऱ्या मेगा भरतीचा फायदा आपल्याला सर्वांना करून घ्यायचा आहे, कारण का महसूल खात्यातली असणारी अतिमहत्वाची असणारी पदाची भूमिका या ठिकाणी येते आणि याच्यामध्ये ग्रुप सी च्या अनुषंगाने असणारी तयारी म्हणजेच कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी या असणाऱ्या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अतिशय सोयीस्कर पाठ झालाय. पण जे विद्यार्थी आतापर्यंत सरसेवेच्या अँगलने अभ्यास करत होते त्यांना एमपीएससीच्या अंतर्गत शिफ्ट व्हावं लागणार आहे. म्हणून महाराष्ट्र प्रबोधिनी अकॅडमीच्या माध्यमातून मी परशुराम शिंदे पहिल्यांदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. पण आपण या ठिकाणी एक नवीन इनिशिएटिव्ह घेऊन येतोय. 95 दिवसांच्या अंतर्गत आपल्या असणारी सगळी कंप्लीट असणारी बॅच तुमच्या समोर आपण घेऊन येतोय लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये. त्याचाही बेनिफिट तुम्ही घेऊ शकता. अदरवाईज आपण कंटिन्युअसली युट्यूबवरती या पद्धतीचे असणारे फ्री सेशन घेऊन येणारच आहोत. पण मूळ प्रश्न असा पडतो की सिलेबस काय एक्झॅक्टली. आतापर्यंत सरळ सेवेच्या अनुषंगाने असणारे जे 4 डिफिकल्ट लेवलचे असणारे किंवा जे एक अशा टिपिकल टाईपचे असणारे सब्जेक्ट असायचे जे सरळ सेवेला जनरली असायचे, ते असणारे मुद्दे आता आहेत का, हा चेंज झालेला आहे. तर आता तुम्हाला प्री आणि मेन्स या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. प्रीचा असणार अभ्यास या ठिकाणी कंप्लीट होणं गरजेचं आहे. मग तुम्हाला मेन्स साठीचा असणार पार्ट सेपरेट असणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 2 पेपर असणार आहेत. मग एक्झॅक्टली सिलेबस काय आहे याचं असणारं पूर्ण असणारं स्वरूप, पूर्ण फॉर्मॅट आपण आजच्या सेशनमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. 1539 जागांची असणारी मेगा भरती, त्यासाठी असणारी ही आपली अभ्यासक्रमासाठीची असणारी सिरीज आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, मग काय आहे लक्षात घ्यायचं. ग्रुप सी च्या बाबतीमध्ये आणि ग्रुप बी च्या बाबतीमध्ये असणारा पूर्व परीक्षेचा सिलेबस हा सेम आहे. अभ्यासक्रम काय मग येतोय, महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा. याच्यामध्ये पेपर एकच आहे तुम्हाला, राज्यसेवेसारखा पेपर जीएसचा आणि सीसॅटचा नाहीये. एकच पेपर आहे तुम्हाला, एकच पेपर असणार आहे. तो किती प्रश्नांसाठी, 100 प्रश्न 100 मार्कांसाठी असणार आहे. वेळ किती असणार आहे, तर तो 60 मिनिटांचा वेळ या ठिकाणी असणार आहे. म्हणजे तुम्हाला अप्रॉक्सिमेटली 36 सेकंदाचा एक असणारा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी वेळ मिळणार आहे. हिथं सगळ्यात मोठी रेस आहे. म्हणजे तुम्हाला ही स्पर्धा जिंकायची असेल तर तुमचं टेम्परामेंट आणि तुमचं पेशन्स या ठिकाणी तुम्हाला स्पीड सोबत मॅनेज करायचं आहे आणि मग तुम्हाला हा असणारा 60 मिनिटाचा अवधी या ठिकाणी योग्य पद्धतीनं कंप्लीट करता येऊ शकतो. ठीक आहे, 1 तासाचा कालखंड असणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी एमसीक्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा असणारा पेपर असणार आहे. प्रश्नाचे स्वरूप कसे असतील, प्रश्नांचं माध्यम कसं असेल, मराठी आणि इंग्रजीमध्ये प्रश्न असतील. दर्जा कोणता असणार आहे, तर पदवीचा दर्जा या ठिकाणी असणार आहे, तो इथं लक्षात ठेवायचा आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला काय दिसणार आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर यस आहे. किती असणार निगेटिव्ह मार्किंग, 4:1. म्हणजे जर 4 प्रश्न तुम्ही अटेम्प्ट केलेत आणि ते चुकले तर तुमचा 1 बरोबर असणाऱ्या प्रश्नांची मार्क मायनस होणार आहे. अटेम्प्ट केलेत आणि चुकले तरच हा मुद्दा येतोय, हे लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. अदरवाईज प्रत्येक असणाऱ्या प्रश्नांच्या अनुषंगाने पाहिलं तर एका प्रश्नाला 1 मार्क असणार आहे. हा असणारा निगेटिव्ह असणारा मार्किंग सिस्टीम तुम्हाला लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. मग सिलेबस मध्ये काय आहे, प्रीच्या बाबतीमध्ये आपल्याकडे 95 दिवसांच्या कालावधीमध्ये हा सिलेबस कंप्लीट करायचा आहे. हा मोटिव्ह डोळ्यासमोर ठेवायचा आहे. त्या अनुषंगाने पाहिलं तर सिलेबस मध्ये काय येतो, सिलेबस मध्ये नाव दिलंय सामान्य क्षमता चाचणी. जनरल स्टडीजचा उल्लेख येतोय. यामध्ये इतिहास आहे. इतिहासामध्ये काय असेल, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. आणि इतिहासावरती प्रश्न असतात किती, तर तुम्हाला प्रश्न असणार आहेत 10 प्रश्न. कितीपैकी, 100 प्रश्नांपैकी तुम्हाला मी बायफर्गेशन पण करून देतोय, विभागणी सुद्धा सांगतोय, जेणेकरून तुम्हाला त्या विषयाचा अभ्यास किती डेप्थ पर्यंत करणं गरजेचं आहे, त्या विषयाला करंटची जोड देणं आवश्यक आहे का, हे पण तुम्हाला याच्यामध्ये समजून घ्यायचं आहे. सोबत मुद्दा येतो भूगोल. भूगोलाचा उल्लेख केला तर भूगोलामध्ये सुद्धा तुम्हाला फक्त 10 प्रश्न असणार आहे. कोणता भूगोल याच्यामध्ये, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी असणारा उल्लेख तुम्हाला या भूगोलाच्या असणाऱ्या सिलेबसमध्ये असणार आहे. अर्थव्यवस्थेचा उल्लेख केला तर अर्थव्यवस्थेवरती तुम्हाला प्रश्न असणार आहेत 15. आणि 15 प्रश्नांचा उल्लेख केला तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादींचा उल्लेख करायचा आहे. शासकीय अर्थव्यवस्थेचा उल्लेख केला तर अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी. इकॉनॉमिकचा उल्लेख करायचा, मॅक्रो इकॉनॉमिक्सचा रेफरन्स याच्यामध्ये येणार आहे. स्थूल अर्थव्यवस्थेचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा अभ्यास नाही आपल्याला इथं, फक्त देशाच्या असणाऱ्या आर्थिक विकासांचा
आर्थिक असणाऱ्या रेलचेलचा, आर्थिक असणाऱ्या घडामोडींचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. हा मूळ मुद्दा याच्यामध्ये येईल. नंतर येतो चालू घडामोडी. चालू घडामोडीचा उल्लेख केला, जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील असणाऱ्या चालू घडामोडीचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. नंतर सगळ्यात जास्त अत्याचार केलाय तो माझ्या विषयाच्या बाबतीमध्ये सिलेबस मध्ये फक्त काय दिलाय, राज्यशास्त्र. त्यात काय असेल काय नाही याच्याबद्दल कोणताच मुद्दा आणलेला नाहीये. ठीक आहे, पण अर्थशास्त्रावरती 15 प्रश्न आहेत, चालू घडामोडीवरती सुद्धा 15 प्रश्न आहेत, पॉलिटीवरती राज्यशास्त्रावरती सुद्धा 15 क्वेश्चन आहेत. मग येतो मुद्दा सामान्य विज्ञानाचा उल्लेख या ठिकाणी, जो खूप महत्वाचा डिसाइडिंग फॅक्टर ठरतो या सगळ्या सिलेबसमध्ये. याच्यामध्ये प्रश्न सुद्धा तुम्हाला 15 दिसणार आहेत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत. सोबत येतो अंकगणितावरती 10 क्वेश्चन असणार आहेत आणि बुद्धिमापन चाचणीवरती 10 क्वेश्चन असणार आहेत. ठीक आहे, मग अंकगणितामध्ये काय, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश आणि अपूर्णांकाचा उल्लेख येतो, टक्केवारी येते. बुद्धिमापन चाचणीचा उल्लेख केला, उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. असा सिंपल प्रश्न असणार आहे. जर आपण सगळ्या असणाऱ्या प्रश्नांच्या संख्येचा विचार केला एकत्रितपणे तर कसं येतो ते नीट ऐका. याच्यामध्ये हिस्ट्रीवरती, इतिहासावरती 10 प्रश्न आहेत, जिओग्राफीवरती 10 प्रश्न आहेत, इकॉनॉमिक्स वरती 15 प्रश्न आहेत, करंट अफेअर वरती, चालू घडामोडीवरती 15 प्रश्न आहेत, पॉलिटीवरती 15 प्रश्न आहेत, नंतर जनरल सायन्स वरती 15 प्रश्न आहेत, त्यानंतर अंकगणितावरती 10 प्रश्न आहेत आणि बुद्धिमापनावरती 10 प्रश्न आहेत. अंकगणित, बुद्धिमापन 20 असं समजा. हे 20 आणि या ठिकाणी उल्लेख केला हे 15-15चे 4 म्हणजे 60, म्हणजे हे झाले 80 आणि हिस्ट्री आणि जिओग्राफीचे 20 असे 100 प्रश्न तुम्हाला असणार आहेत प्रीला. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, या ठिकाणी 1500 प्लस जागा आहेत तर मेरिट सुद्धा आपल्याला 50-55च्या आसपास त्या ठिकाणी जाताना दिसणार आहे किंवा त्यापेक्षा कमी पण येईल. पण आपण टार्गेट 60 प्रश्नांचं ठेवायचंय. निगेटिव्ह होऊन 60 मार्क आपल्याला आले पाहिजेत. त्यासाठी आपण काय करतोय, त्यासाठी आपण उद्यापासूनच म्हणजे 13 जुलै पासून आपण या ठिकाणी तलाठी भरतीची असणारी बॅच या ठिकाणी घेऊन येतोय. महाराष्ट्र प्रबोधिनीच्या माध्यमातून ध्येय एकच काय असलं पाहिजे, सरकारी नोकरी असली पाहिजे. ग्रुप सी च्या अंतर्गत असणारी एक्झाम आहे, उद्यापासून बॅच स्टार्ट होते. याच्या अंतर्गत सगळे असणारे तज्ञ मार्गदर्शक तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणारी बॅच असणार आहे. संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे. 95 दिवसामध्ये रश देऊन सगळ्या गोष्टी कंप्लीट केल्या जातील असं नाहीये. योग्य पद्धतीनं हळूवारपणे सगळ्या गोष्टी कळाव्यात आणि राज्यसेवा ज्या पद्धतीनं सेटअप करतो, एमपीएससीचं डोकं ज्या पद्धतीनं आहे तशा एमपीएससीच्या विचारातून कंबाईनची असणारी परीक्षा अभ्यासायचं कसं असतं याची मूळ भूमिका तुम्हाला क्लिअर करून देणार आहे. तुमचा असणारा सरळसेवेचा जो माइंडसेट आहे तो चेंज करून तुम्हाला या असणाऱ्या एमपीएससीच्या अंतर्गत कन्वर्ट करण्यासाठी ही बॅच फायदेशीर असणार आहे. सराव परीक्षा पॅटर्न नुसार सराव प्रश्न त्याच्यामध्ये असणार आहेत. हे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर याच्यामध्ये असतीलच. सोबतच या ठिकाणी परफॉर्मन्स ट्रॅकिंग पण केलं जाणार आहे आणि तुम्हाला पर्सनल मेंटरशिप सुद्धा दिली जाणार आहे. तर या माध्यमातून तुमची असणारी सगळी व्यवस्था या बॅच मध्ये केली जाणार आहे. त्यासाठी काय करा, तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे 23 जुलैपासून. तुम्हाला यासाठी काय करायचंय, गुगल प्ले स्टोरवर जायचंय, महाराष्ट्र प्रबोधिनी अकॅडमीचं असणारं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय आणि या असणाऱ्या बॅचला तुम्ही अवेल करू शकता. हा असणारा बेनिफिट तुम्हाला मिळेल. आणि मग त्यानंतर येतो मेन्सचा असणारा सिलेबस. मेन्स मध्ये काय थोडक्यात सांगतो. आता मेन्स जास्त गरज नाही तुम्हाला, मेन्सच्या प्री नंतरचा असणारा पार्ट त्याच्यामध्ये येईल. पण कसा असतो मेन्स, जनरली मेन्स मध्ये पाहिलं तर 2 पेपर असतात. एक पेपर असतो तुमचा मराठी आणि इंग्रजीचा. मराठी आणि इंग्रजीला 50-50 प्रश्न आहेत. टोटल या ठिकाणी उल्लेख केले 50 प्रश्नाचे 100 मार्क मराठीचे, इंग्रजीचे 50 प्रश्नाचे 100 मार्क. असा तुमचा लँग्वेजचा पहिला पेपर 200 मार्काला असेल आणि जीएसचा असणारा 100 क्वेश्चन 200 मार्क. असे तुमचे 200 मार्क. असे टोटल तुमचे किती मार्कांचे मेरिट लागेल, 400 मार्कांचं मेरिट असेल. सगळा पेपर तुमचा एमसीक्यू टाईप मध्ये असणार आहे. आणि याच्यामध्ये पाहिलं तर सिलेबस मध्ये काय असेल, पेपर 1 मध्ये मराठीमध्ये काय दिलाय, मराठीमध्ये दिलाय सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरं. इंग्रजीमध्ये काय, कॉमन व्होकॅब्युलरी आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, ग्रामर आहे, यूज ऑफ द आयडॉम्स, फ्रेजेस असतील, देअर मिनिंग्स अँड द कॉम्प्रिहेन्सिव्ह ऑफ द पॅसेजेस. जे तुम्हाला उतार्यावरच्या उत्तरांचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करावा लागणार आहे. तोही उल्लेख याच्यामध्ये असणार आहे. आणि जीएसच्या बाबतीमध्ये पाहिलं तर थोडा इनडेप्थ सिलेबस दिलाय. कसा, सामान्य क्षमता चाचणी पेपर असणार आहे. याच्यामध्ये सामान्य बुद्धिमापन व आकलन, उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न असतील. चालू घडामोडीचे प्रश्न असतील, जागतिक व
महाराष्ट्राच्या आणि भारताच्या चालू घडामोडीसह अंकगणित व सांख्यिकी पण असणार आहे. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चा उल्लेख असेल. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 सुद्धा याच्यामध्ये असणार आहे. नंतर मुद्दा येतो पॉलिटीच्या बाबतीमध्ये पाहिलं तर भारतीय संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि विधिमंडळ इत्यादींचा उल्लेख येतो. ज्याच्यामध्ये घटना कशी तयार झाली, घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका, तत्वे, घटनेची महत्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये, केंद्र राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क, कर्तव्य, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, कर्तव्य, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य, कर्तव्य, विधी समिती आणि इत्यादी. मग येतो इतिहासाचा उल्लेख. आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, सामाजिक व आर्थिक जागृतीचा उल्लेख येतो 1885 ते 1947. महत्वाच्या व्यक्तींचे कार्य, समाज सुधारकांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी. नंतर येतो भूगोल. भूगोल कोणता? भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल. यात काय असेल? महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक भूगोल, मुख्य प्राकृतिक विभाग, हवामानशास्त्र, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विविध भागवार बदल, नद्या, पर्वत व पठार, विविध भूरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती, वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थानांतर व त्याचे उगम आणि इष्ट स्थानावरील असणारे परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न. नंतर येतो पर्यावरण. मेन्सला पर्यावरण हा नवीन सब्जेक्ट आपल्याला या ठिकाणी ऍड होतो. मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरण पूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण, विशेषतः वनसंधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य, राष्ट्र, जागतिक पातळीच्या संघटना इत्यादी. आणि मग याच्यामध्ये येतो सामान्य विज्ञान, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्था, नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र. सामान्य विज्ञान तंत्रज्ञानामध्ये काय काय असणार आहे? तर याच्यामध्ये येतो भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, दूरसंवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्र, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचं उपयोजन, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान. आणि अर्थव्यवस्थेच्या अंतर्गत समग्र लक्ष अर्थशास्त्र, समग्र लक्ष अर्थशास्त्र, वृद्धी आणि विकास, सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल. भारतीय अर्थव्यवस्थेच्या अंतर्गत भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने व आर्थिक सुधारणा, भारतीय शेती व ग्रामीण विकास, सहकार, मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, उद्योग व सेवा क्षेत्र, पायाभूत सुविधा, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुद्धा याच्यामध्ये दिलाय. मेन्सला थोडासा इनडेप्थ पार्ट आहे, घाबरून जाऊ नका. पण या असणाऱ्या इनडेप्थ पार्टला आपण आपल्या बॅच मध्ये कव्हर करणार आहोत. पहिल्यांदा आपण 95 दिवसांच्या अनुषंगाने प्रीची असणारी बॅच या ठिकाणी घेऊन येतोय. उद्यापासून 23 जुलैपासून तुम्हाला बॅच मिळून जाईल. उद्यापासून तुम्हाला सिलेबस डिकोडिंग कळेल. प्रत्येक सब्जेक्टचा असणारा सिलेबस काय आहे, तो कसा अभ्यासायचा आहे, पीवायक्यू कशा पद्धतीचे असतात, प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे असतात, रेफरन्सेस कसे असतात, हे सगळे असतील. आणि जर तुम्हाला या असणाऱ्या तलाठी भरतीसाठी पुस्तकांची सूची पाहिजे असेल, बुकलिस्ट पाहिजे असेल, तर कमेंटमध्ये बुकलिस्ट टाका. मग मी त्या अनुषंगाने बुकलिस्ट वरती सेशन घेऊन येईल. ठीक आहे, चालेल. असा असेल सिलेबस. जर सेशन आवडला असेल, सिलेबसचा मुद्दा कळाला असेल, तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि भेटूया अशाच असणाऱ्या नवीन सेशन मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.